नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संसदेचं सगळं अख्खं पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाहून गेलं आणि त्याच्यावरच्या चर्चा बघत असताना एका अभ्यासकांनी मांडलेला मुद्दा समोर आला आणि मी एकदम चकितच झालो की हा आपण विचारच केला नव्हता. त्यांना जेव्हा विचारलं की राहुल गांधीचं हे वर्तन, बाहेरचा धिंगाणा किंवा ज्याच्यावर मी आता व्हिडिओ करतो, त्यांनी नंतर एक त्याच दिवशी, म्हणजे ही कालचीच गोष्ट आहे, जो एक कार्यक्रम घेतला आणि त्याच्या पद्धतीने ज्या बिभत्स पद्धतीने, विचित्र, बिभत्स, अश्लील असं जे काही त्यांनी ते वर्तन केलं आणि त्या सगळ्यातून त्यांनी ज्या पद्धतीने मोदी सरकारवरती शिंतोडे उडवले, ते सगळं पाहत असताना जे विश्लेषण समोर आलं आणि मी जे सांगतोय चकित झालो ते की ते म्हणाले की राहुल गांधीचं असं आहे की त्यांनी काँग्रेसची तर पुरती वाट लागलेली, आता ते विरोधकांची एकेकाची वाट लावायला बसलेली. आणि माझ्या लक्षात येणं की एकदम का म्हणालं असं. आणि मग जे विश्लेषण ऐकलं आणि मी पण स्वतः जेव्हा काही गोष्टीची थोडीशी माहिती परत एकदा खंगाळून घेतली आणि लक्षात आलं की ही गोष्ट खरी आहे. इंडिया आघाडीमधले जे पक्ष होते त्या सगळ्या पक्षाची टप्प्याटप्प्यानं राहुल गांधी वाट लावतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या पक्षाची वाट लावली. ज्या पक्षाला 99 इतके चांगले खासदार संख्या मिळालेली होती, 2 वर्षापूर्वी ह्या माणसाला विरोधी पक्ष नेतेपद, संविधानिक पद आहे, ती कवच कुंडलं प्राप्त झाली होती. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर हा करतो काय, तर उल्लूपणा. निवडणुकीच्या बाबतीतलं आणि हे सगळं चालू, म्हणजे त्यांचं जे विश्लेषण चालू होतं आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. संसदेतला गोंधळ तर राहिला बाजूलाच, की म्हणजे यांनी जेव्हा ज्या पद्धतीने आत्ता लेटेस्ट त्या पश्चिम बंगालमध्ये ममताच्या विरोधामध्येच यांनी निवडणूक लढवली, डाव्यांबरोबर ममताचं पांदान वाजलं. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या बरोबरचा जो काही खेळखंडोबा यांनी केला, जागा वाटप आणि बाकीचे प्रश्न, आधीच पदयात्रा काढली, वेळेवर ते गायब झाले, फक्त SIRच्या निमित्तानं बॉम्ब करत बसले. SIR इतकं धिंगाणा केला, प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पण ते टिकू शकलं नाही. SIR नीट राबवल्या गेली, त्या ठिकाणी मतदार यादी शुद्ध स्वरूपामध्ये समोर आली. आणि ह्या सगळ्यामध्ये एनर्जी खर्च केलेले राहुल प्रत्यक्षात जेव्हा बिहारमध्ये जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दळाया लागला, प्रत्यक्ष निवडणूक समोर आली तेव्हा हे गायब झाले. कुठलीही सुसूत्रता त्या बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राखता आली नाही. अगदी यांच्या एका प्रचार सभेमध्ये यांचेच तथाकथित बाहुबली नेते असलेले पप्पू यादव, दुसरे ह्या सगळ्यांचे लाडके पोस्टर बॉय असलेले कन्हैया कुमार यांना त्या प्रत्यक्ष मंचावरून तेजस्वी यादवच्या माणसांनी, त्या तथाकथित त्या सगळ्या बाउन्सरनी खाली हाकलून दिले. इतके मतभेद सगळ्यांच्या समोर आले. परिणाम काय व्हायचं ते झाला. त्याचं अगदी 243 काहीतरी एकूण खासदार आहेत, तिथले आमदार आहेत, आणि त्याच्यापैकी 10% म्हणजे 24.3, तर जेमतेम 25च आमदार निवडून आले तेजस्वी यादव यांचे, की त्यांना काठावरती का होईना विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा मिळू शकला, अन्यथा तोही मिळाला नसता. इतकी अवस्था करून ठेवली राहुल गांधींनी विरोधी पक्षाची. तिसरं नाव त्यांनी सांगितलं चर्चेमध्ये, आम आदमी पक्ष. या आम आदमी पक्षाचं स्वतंत्रपणे लढले असते तर काही ना काहीतरी फायदा झाला असता. लोकसभेला सांगतो मी, दिल्लीमध्ये युती केली, 4 जागा त्यांच्या, 3 जागा यांच्या, त्यांचंही पांदान वाजलं, यांचंही पांदान वाजलं. ते कमी पडलं म्हणून की काय विधानसभेमध्ये त्यांना थोडीशी तरी जाग आली, त्यांनी स्वतंत्र लढवायचं ठरवलं, तर तिथंही यांनी निवडणुका लढवून हे काही ज्या पद्धतीने यांनी मतं खाल्ली, तिथंही त्यांचं पांदान वाजलं. म्हणजे ह्यांना बरोबर घ्या तरी अडचण, हे समोर उभे टाकले तर अडचणच अडचण. आणि आता म्हणजे ममता दीदीचं तिकडं वाजवलं ह्यांनी, लालूचं पक्षाचं वाजवलं, तेजस्वी यादवचं म्हणजे इकडं अरविंद केजरीवालचं वाजवलं, आणि आता उरली सुरली गोष्ट म्हणजे ते जे काही आता वाजवायला बसलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं. खरं तर ते एक मुद्दा राहून गेला चर्चेचा. मी महाराष्ट्रातला असल्यामुळे माझ्या लक्षात आलं, हे कोणी बोलत नाहीये. महाराष्ट्रामध्ये तथाकथित ठाकरे ब्रँडचा जो प्रयोग केला गेलेला होता, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं असतं की नाही मला माहिती नाही, पण विचार करा, काँग्रेस ज्यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून निवडणूक लढवली होती, काँग्रेसवाले जर ठाकरे ब्रँडच्या बरोबर आले असते, म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, जे काही हे सगळं म्हणून जर विरोधकांचं कडबोळ एकत्र आलं असतं तर शक्यता होती भाजप आणि शिंदे सेनेची सत्ता आलीच नसती. तिथे त्यांनी वाटोळं करून टाकलं. म्हणजे ते यादीमध्ये अजून एक नाव वाढतं. इथल्या विधानसभा निवडणुकीत तर काय आणि कसं सगळा धिंगाणा झाला सगळ्यांना माहिती.
त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काँग्रेसला जे 13 खासदार निवडून आणता आले होते, लगे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोणी व्हावं याच्यावरूनच वाद सुरू झाला. या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिया आघाडीचं वाटोळं करून टाकलं. आणि आत्ताची जी घटना आहे कालचीच, राहुल गांधी यांनी संदीप दीक्षित त्यांचे नेते त्यांना असं बोलवलं मंचावरती आणि धावत जाऊन त्यांना मिठी मारली. हे म्हणजे कसं आपलं फॉरेन पॉलिसी दिसेल त्याला मिठी मार. राहुल गांधींचं वाक्य. हे कमी पडलं म्हणून की काय ते संदीप दीक्षित त्याच्याही वर्तड. म्हणजे काय, नेते मी या तो नेते मी या, कार्यकर्ते मी या, सुभान अल्लाह. हे कार्यकर्ते काय म्हणले, मेलुनी समजून घट्ट मिठी मारली का. म्हणजे किती बिभत्स, किती अश्लील, कुठल्या पदावर तुम्ही बसलेले आहात. आणि त्यांच्या सगळे जे काही तथाकथित त्यांचे पाठिंबा देणारे ते टाळ्या वाजवतात. म्हणजे ते राजाची गोष्ट आहे ना की त्यांना झिरमिरीत कपडाच्या नावाखाली काहीच नसतं, तो नागवा दिसत होता, कोणीच म्हणत नाही की वा काय कपडा आहे. काय एक छोटासा बारीक मुलगा म्हणतो अरे राजा तर नागडा. पण बाकीचे त्याच्याबरोबर सगळ्या दरबारांची कोणाची म्हणायची हिंमत नाही. तसं आहे राहुल गांधी कसा मूर्ख आहे, मला तर म्हणणे मूर्खही नाही, धूर्तपणा चालू आहे. राहुल गांधीची जी काही कालची घाणेरडी कृती आणि वक्तव्य होतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष संसद चालली नाही पाहिजे. आपली जी काही अतिशय बळकट अशी संविधानानं तयार केलेली व्यवस्था आहे, ही जी लोकशाही प्रणाली आपण प्रत्यक्ष स्वीकारली, इतके वर्ष राबवून दाखवली. कुठलेही सत्तांतर आपल्याकडे होत असताना रक्ताचा थेंब सांडलेला नाही. शांतपणे निवडणुकीच्या मार्गाने सत्तांतर झालेली आहेत. निवडणुकीच्या मार्गाने लोकांनी जो काय कल दिला, म्हणजे ज्या आणीबाणी नंतर लोकांनी इंदिरा गांधींना वैयक्तिक पराभव करून बाजूला केलं होतं, त्याच लोकांनी त्याच इंदिरा गांधीला डोक्यावर घेतलं. असं बहुमत 1980च्या निवडणुकांमध्ये दिलं होतं. 84ला त्याच राहुल गांधींना आईच्या मृत्यूच्या नंतरच्या सहानुभूती लाटेमध्ये 415 खासदार देणारे लोक, आणि दुसऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये बोफोर्सचा कलंक त्यांच्या माथ्यावरती लागला की एकदम 197 खासदारांची संख्या झाली. आणि तरी त्यांना प्रत्यक्ष सत्ता मिळू दिली नाही. नंतर काय सगळे त्याच्यातून विकृती उद्भवल्या ती अजून वेगळी गोष्ट. म्हणजे हे काय चाललंय, हा तुमचा सगळा पक्ष, इतकं मोठे तुमची सगळी परंपरा, आणि ते राहुल गांधी इतकं सगळे आम्ही आतापर्यंत टिकवलेली लोकशाही, आणि बरोबर त्याच्यावरती हल्ला. संसदेचं कुठलंही अधिवेशन असो, अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्या, पावसाळी अधिवेशन घ्या, हिवाळी अधिवेशन घ्या, प्रत्येकाच्या तोंडावरती काही ना काहीतरी इश्यू केलेला आहे. ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय फार मोठ्या प्रमाणामध्ये हात कसे आहेत, त्याचा हस्तक्षेप कसा आहे ते स्पष्ट दिसतं आहे. तुम्ही ह्याच्या सगळ्या आधीचे सगळे प्रकरणं काढून पहा, बरोबर त्यावेळी धिंगाणा केला जातो. बरोबर ह्यांचे सगळे लिब्रांडू पत्रकार त्याच्यावरती लेख लिहितात, आरडाओरडा करतात, धिंगाणा करतात, आणि पुन्हा काय म्हणतात की बाबा आम्ही कशी संसद चालू दिली नाही. अरे तिकडं सत्ताधाऱ्यांनी 12च्या 12 विधेयकं मंजूर करून घेतलेली आहेत. फक्त एका विधेयकावर चर्चा झाली. 11 विधेयकं या अधिवेशनात चर्चेच्या शिवाय सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतली. तुम्ही अजून झोपेतच आहात. सरकार तर चालूच आहे ना. सरकारला कुठं काय फरक पडला मला कळेना. 12 वर्षापासून सरकार चालू आहे ना. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या तोंडानं बोलायला लागलात आणि त्याचे समर्थन करणार आहे. राहुल गांधीचं हे जे वर्तन आहे ते एकीकडून बाकीचे विरोधी पक्ष संपवायचं वर्तन आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काही हा सगळा हल्ला तुम्ही करू पाहत आहात, बाहेरच्या सगळ्या देशघातक, देशद्रोही, लोकशाही विरोधी अशा सगळ्या शक्तींच्या बळी पडून त्यांच्या ह्याला त्यांना देशात तर काही होणारच नाही, मला पूर्ण खात्री आहे. भारतीय जनतेवरती आणि आपल्या सगळ्या लोकशाही चौकटीवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे ह्या असल्या फालतू गोष्टीनं काहीच होणार नाही. सत्तांतर होऊ शकतं, त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. आत्ताच सांगितलं नाही, निवडणुकीच्या मार्गाने शांततेनं प्रशांत किशोर सारखा निवडून आला ना, भाजपचा पराभव करून, त्याच्यामुळे त्याचं काही आश्चर्य नाही. पण राहुल गांधी ज्या पद्धतीनं सगळं हे करतायत, हे ज्या देशविघातक असं कृत्य आहे की तुम्ही कसं काय असं भारताची फॉरेन पॉलिसी कोणी दिसेल त्याला मिठी मारायची, म्हणजे याचा अर्थ काय होतो. फिडेल कॅस्ट्रो आणि इंदिरा गांधींची ती अलिप्ततावादी राष्ट्राच्या परिषदेतली त्यांना मिठी मारलेलाचा फोटो आता सगळीकडे व्हायरल होतो आहे. मग काय म्हणायचं त्याला, इंदिरा गांधी अशा कोणाच्या मिठीत जात होते असं म्हणायचं का. इतक्या घाणेरड्या पद्धतीनं जेव्हा राहुल गांधी बोलायचं, संदीप दीक्षित त्यांचे तथाकथित पंटर त्याला जसं काही विचार आले की ही मेलोनीला घातलेली मिठी होती का. मग हे काय इंदिरा गांधी आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं, म्हणजे हे जे घाणेरडा प्रकारे किंवा 56 इनका बंदर जल्दी आओ संसद के अंदर, ते घाणेरडे पवन खेळांते
संसदेच्या बाहेर एक माकड घेऊन आणि 56 इंच का बंदर. आता ह्यांना म्हणायचं होतं मोदीच्या नावानं, पण यांना हे कळत नाही की तुमचा नेता सुद्धा 56 वर्षाचा आहे ना. मग आता काय म्हणायचं, 56 इंच का बंदर म्हणजे आता राहुल गांधीला म्हणलं तर परवडेल का ह्यांना? हे असे सेल्फ गोल करतात कसं काय मला काही कळत नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, उत्तर प्रदेशचा निकाल मध्ये काँग्रेसचं पुरतं पांधान तर वाजायला काही शिल्लकच नाहीये. हे त्या समाजवादी पक्षालाही शिल्लक ठेवत नाहीत. कोणाला वाटेल की तुम्ही निवडणुकीच्या आधीच कसं काय म्हणाल, ते जे सगळे ह्याच्यापूर्वी पण घडलेलं हे असंच. बिहारच्या निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं यांनी SIRचा प्रश्नाने इतकं धिंगाणा घातला होता सगळा, राहुल गांधीच्या पदयात्रेचं इतकं फाजील कौतुक सगळ्यांनी केलेलं होतं. आमचं तेव्हाही म्हणणं होतं, लोकांपर्यंत हे पोहोचतच नाही, यांचं धड नियोजनच नाही, यांची गोष्ट सिद्ध झाली. इतकंच काय, तेव्हा चर्चेत आलेला एक समोरचा एक मुद्दा होता, 65% बूथ असेत की ज्या ठिकाणी काँग्रेसचा एजंटच नाही. एकूण त्या 243 विधानसभा मतदारसंघापैकी फक्त 35% इतक्या बूथवरती काँग्रेसचा कोणी ना कोणीतरी एजंट होता. अर्ध्यापेक्षा जास्त 65% जागेवर तुमचे एजंटच नाहीत आणि तुम्ही बोंबा मारा. आता UP-मध्ये अवस्था काँग्रेसची अतिशय वाईट आहे. एखाद दुसरा पण आमदार निवडून येणं मुश्किल आहे. मागच्या वेळेस झकाझकीमध्ये 6 खासदार आले म्हणून यांना वाटायला लागले. आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये पुन्हा एकदा तोंड द्यायची वेळ येईल निवडणुकीला उत्तर प्रदेशमध्ये, तेव्हा कळेल की ह्या ज्या सगळ्या तुमच्या वर्तवणुकीचा अर्थ तुमच्या मतदारांनी काय घेतलेला आहे. त्याच्यात त्यांना सडेतोड असं उत्तर तुमच्या मतदारांनी, मी परत सांगतो, भाजपचा जो मतदार आहे तो तर उलट त्वेषानं अजून भाजपच्या पाठीमागं उभं राहील, कारण की तुम्ही त्यांच्या नेत्याची निंदा नालस्ती केलेली आहे म्हणून. त्याच्यावरती उसंतवाणी. गोंधळात गेली वाहून संसद, राहुलचा मद उतरेना. नाही ताळत तंत्र, असभ्यती भाषा, धोरणाला दिशा काही नाही. चर्चेविना साऱ्या बिलास मंजुरी, लागले जिव्हारी विरोधींच्या. 12 वर्ष झाली यश नाही हाती, नेतृत्वच माती खाते ऐसे. काय मिळविले करून धिंगाणा, लाभाचा ठिकाणा लागेची ना. गोंधळात गेले वाया पावसाळी, असेच हिवाळी जाईल गा. कांत सत्ताधारी भोगत असे सत्ता, विरोधींचा पत्ता कटलेला, विरोधींचा पत्ता कटलेला. काय मिळालं धिंगाणा करू? त्यांनी तर 12च्या 12 विधेयक जी त्यांच्या दृष्टीनं आवश्यक होती ती मंजूर करून घेतली, आणि जी बाकीची विधेयक ते कधी करून घेऊ शकतात, पुढच्या अधिवेशनात करून घेतील. पण गोंधळ घालायचा, आपल्याच पायावरती धोंडा पाडून घ्यायचा, आणि आता विधानसभेची निवडणूक तोंडावरती. म्हणून म्हणलं मी की आत्ताच मी तुम्हाला सांगतो, हे उत्तर प्रदेश सुद्धा हरणार आहेत, आणखी यांचे त्याच दृष्टीनं वाटचाल आहे. हे स्वतःचा जो मतदार आहे त्याच्याच नजरेतून उतरालेत. विरोधक ते ह्यांना, म्हणजे ह्यांचे विरोधक ते ह्यांना मतदान करणारच नाहीत, अशा वागण्यात तर मुळीच करणार नाही. पण तुमचे स्वतःचे म्हणून जे मतदार आहेत तथाकथित इंडिया आघाडीचं म्हणून जे मतदान आहे ते पण तुम्ही शाबूत ठेवणार नाही आहात. बघूत काय होतं म्हणायची पण गरज नाही, काय होणार आहे त्याची आधीच प्रचिती आलेली आहे. 56 इंच का बंदर असलेला राहुल गांधी स्वतःच्या तर पक्षाची वाट लावलेलीच आहे, पण तो बाकी विरोधी पक्षाची सुद्धा वाट लावल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.